नमस्कार, द न्यूज प्लसच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। मी लतिका बिंदगे। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडीवर। सोलापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला बसवनगर येथे लागली मोठी गळती। पाण्याच्या प्रचंड दाबामुळे हजारो लिटर पाणी गेलं वाया। विजेच्या जोरदार धक्क्यानं 24 म्हशींचा झाला मृत्यू। उत्तर सोलापूर तालुक्यातील गुळवंची येथे घडली आहे घटना। साऊथ एशिया बॉडी बिल्डिंग स्पर्धेमध्ये सोलापूरच्या पंचाक्षरी लोणारला गोल्ड मेडल। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते करण्यात आला सन्मान। आणि आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सोलापूर शहर मध्य मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मिळावी संधी। प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांची आग्रही मागणी। सोलापूर शहरात पाणी पुरवठा करणाऱ्या टाकळी ते सोलापूर जलवाहिनीला गळती लागल्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेलं। तातडीने घेण्यात आला शटडाऊन। सोलापूर शहरात सातत्यानं जलवाहिनीला गळती लागण्याच्या घटना घडत आहेत। प्रत्यक्ष दुरुस्ती काम हाती घेईपर्यंत हजारो लिटर पिण्याचं पाणी वाया जातं। गुरुवारी सकाळी देखील 13 मैल नजीक असलेल्या बसवनगर येथे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला मोठ्या प्रमाणावर गळती लागली। जलवाहिनीच्या गळतीचं प्रमाण अधिक असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात होतं। महापालिका प्रशासनास माहिती मिळाल्यानंतर दुपारी पालिकेचे कर्मचारी जलवाहिनी दुरुस्तीसाठी बसवनगर येथे दाखल झाले। मात्र पाण्याचा दाब मोठा असल्यामुळे दुरुस्ती कामामध्ये अडथळा येत होता। त्यामुळे महापालिका प्रशासनानं सुरुवातीला या जलवाहिनीतून होणारा पाणी पुरवठा बंद केला। ही गळती बंद करण्यासाठी 4 जुलै रोजी तातडीनं शटडाऊन घेण्यात आलं। दरम्यान गुरुवारी दुपारी दुरुस्ती कामास सुरुवात करण्यात आली। पाण्याचा दाब मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे दुरुस्ती काम संथ गतीनं होत होतं। त्यामुळे महापालिका प्रशासनाकडे शटडाऊन घेण्याशिवाय पर्याय नव्हता। दुरुस्तीसाठी पाण्याचा दाब कमी होण्याची वाट बघणं हा एकमेव पर्याय होता। गुरुवारी सकाळी जलवाहिनीला लागलेली गळती शुक्रवारी पहाटेपर्यंत दुरुस्त होईल असं महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी सांगितलं। या कारणामुळे टाकळी पंप हाऊस ठिकाणाहून शटडाऊन कालावधीमध्ये पुरेशा प्रमाणामध्ये पाण्याचा उपसा होणार नसल्यानं सोलापूर शहराचा शुक्रवारी होणारा पाणी पुरवठा उशिरा, कमी वेळ आणि कमी दाबानं झाला। तरी नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीनं करून महापालिकेला सहकार्य करावं असं आवाहन महापालिका सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी केलं आहे। उत्तर सोलापूर तालुक्यातील गुळवंची येथे 24 म्हशीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला असून करण्यात आली आहे शासकीय मदतीची मागणी। उत्तर सोलापूर तालुक्यातील गुळवंची येथे विजेचा करंट पाण्यात उतरल्यामुळे पाण्यामध्ये गेलेल्या जवळपास 24 म्हशींचा मृत्यू झाला आहे। ही दुर्दैवी घटना वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे घडली असून संबंधित पशुपालकाला त्याच्या म्हशीची तातडीनं आर्थिक नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी आता ग्रामस्थांमधून व्यक्त केली जात आहे। गुळवंची येथील पशुपालक हरिदास भजनावळे आणि विष्णू भजनावळे यांच्या मालकीच्या 24 म्हशी गुरुवारी नेहमीप्रमाणे चराईसाठी गावातून बाहेर जात असताना गावातच असलेल्या ओढ्यामध्ये उतरल्या। मात्र विजेची तार तुटून त्या ओढ्यात पडली होती। त्यामुळे ओढ्यात साठलेल्या पाण्यामध्ये करंट उतरला होता। याची कल्पना पशुपालक भजनावळे यांना नव्हती। ते लक्षात येईपर्यंत पाण्यात उतरलेल्या म्हशी गतप्राण झाल्या होत्या। हे लक्षात येताच भजनावळे यांनी उर्वरित म्हशींना त्या पाण्यामध्ये जाण्यापासून रोखलं। त्यामुळे 4 म्हशींचा जीव वाचला। या घटनेची तात्काळ कल्पना महसूल प्रशासनाला देण्यात आली। महसूल प्रशासनानं पंचनामा करून नैसर्गिक आपत्तीमधून या संबंधित पशुपालकाला तातडीनं आर्थिक मदत करावी अशी मागणी आता गुळवंची ग्रामस्थांनी केली आहे। साऊथ एशियाई बॉडी बिल्डिंग स्पर्धेत सोलापूरच्या पंचाक्षरी लोणारनं सुवर्ण पदक मिळवत सोलापूरचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवलं आहे। सोलापूर जिल्हा बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशनचा खेळाडू पंचाक्षरी लोणार यानं मालदीव या ठिकाणी साऊथ एशिया बॉडी बिल्डिंग स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल प्राप्त केलं। अशी कामगिरी करणारा तो सोलापूर जिल्ह्यातील पहिला खेळाडू आहे। सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते पंचाक्षरी लोणारचा सत्कार करण्यात आला। सोलापूर जिल्ह्याचा बॉडी बिल्डिंग खेळाडू पंचाक्षरी लोणार यानं नुकत्याच मालदीव येथे संपन्न झालेल्या साऊथ एशिया स्पर्धेमध्ये 70 किलो गटामध्ये गोल्ड मेडल प्राप्त केलं होतं। अनेक राष्ट्रीय स्पर्धेमध्ये लोणारनं गोल्ड मेडल जिंकलं आहे। आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील
हे पहिलंच पदक प्राप्त करून त्यानं भारताला 70 किलो गटामध्ये गोल्ड मेडल प्राप्त करून दिलं। याबद्दल सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पंचाक्षरी लोणार याची खूप आस्थेनं विचारपूस केली। या यशापर्यंतचा संघर्ष जाणून घेत लोणारच्या यशाबद्दल अभिनंदन करून शाल पुष्पगुच्छ देऊन त्याचा सत्कार करण्यात आला। पंचाक्षरी लोणारनं मिळवलेलं साऊथ एशिया गोल्ड मेडल हे अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये मेहनत, परिश्रम आणि कष्टाच्या जोरावर देशासाठी मिळवलेला हा सन्मान आहे, अशा शब्दामध्ये कुमार आशीर्वाद यांनी पंचाक्षरी लोणार याचं कौतुक केलं। या प्रसंगी बॉडी बिल्डिंग संघटनेचे अध्यक्ष संतोष पवार, सरचिटणीस विशाल गायकवाड, जुबेर बागवान, उपाध्यक्ष संजय हिरेमठ, प्रमोद भोसले, गणेश बासुतकर, आलमेराज आबादीराजे, सोमनाथ शिंदे यांची उपस्थिती होती। आगामी विधानसभेसाठी सोलापूर शहर मध्य मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवाराची आग्रही मागणी प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी केली आहे। लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत। त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे। याच पार्श्वभूमीवर मुंबई येथील महिला विकास मंडळ हॉल, जगन्नाथ भोसले मार्ग, नरीमन पॉइंट येथे अजित पवार राष्ट्रवादी गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राज्यातील प्रदेश पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली। या बैठकीस महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांची देखील उपस्थिती होती। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट महायुती सरकारमध्ये सहभागी होऊन 1 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा देखील प्रदेशाध्यक्ष पदाचा 1 वर्षाचा कार्यकाळ आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये खासदारपदी विजय झाल्यामुळे राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तसंच सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य किसन जाधव यांनी खासदार सुनील तटकरे यांचा अस्सल सोलापुरी फेटा आणि त्यावर राष्ट्रवादीचं चिन्ह तसंच प्रदेशाध्यक्ष असं नाव असलेला फेटा बांधून सुनील तटकरे तसंच मंत्री आदिती तटकरे यांची प्रतिमा देऊन सत्कार केला। यावेळी प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी नुकत्याच पार पडलेल्या सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भातला अहवाल खासदार सुनील तटकरे यांना सादर केला। तसंच किसन जाधव यांनी सोलापूर शहर मध्यची जागा ही अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं लढवावी अशी आग्रही मागणी यावेळी केली आहे। निश्चितच शहर मध्य विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवाराला यश मिळेल असा विश्वास यावेळी किसन जाधव यांनी व्यक्त केला। या संदर्भात महायुतीच्या प्रमुख नेत्यांशी तसंच घटक पक्ष असणाऱ्या नेत्यांशी चर्चा करून आग्रही मागणी करावी अशी मागणी देखील किसन जाधव यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे केली आहे। या प्रसंगी राष्ट्रवादीचे नेते प्रमोद हिंदूराव, राष्ट्रवादी पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, राष्ट्रवादी पक्षाचे सहकोषाध्यक्ष संजय बोरगे, प्रदेश सरचिटणीस लतीफ तांबोळी, प्रदेश युवक सरचिटणीस चेतन गायकवाड, सोलापूर राष्ट्रवादी युवती अध्यक्ष किरण माशाळकर, आदिल फरास, माऊली जरग, सोलापूर राष्ट्रवादी शहर संघटक ऋषी येवले, रमेश मुडीमाडाऊ, विनाय शिवशेट्टी आदींची उपस्थिती होती। अखंड भारताच्या आरोग्य संपन्नतेसाठी श्रीमंत दगडूशेठ मंदिराच्या अतिरुद्र महायज्ञास प्रारंभ करण्यात आला। जगाच्या कल्याणाकरिता आणि आरोग्य संपन्न भारताकरिता तब्बल 65 ब्रह्मवृंदांचा सहभाग पुण्याच्या दगडूशेठ मंदिरात अतिरुद्र महायज्ञाच्या निमित्ताने होत आहे। श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग मंडळातर्फे अतिरुद्र महायाग मंदिरात करण्यात येत आहे। वेदमूर्ती नटराज शास्त्री आणि ब्रह्मवृंद हा होमविधी करीत आहेत। 23 जुलैपर्यंत दररोज दुपारी ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत विविध धार्मिक विधी मंदिरात सुरू राहणार आहेत। अतिरुद्र महायज्ञाचे हे 4थे वर्ष आहे। मंदिराच्या सभामंडपात भव्य अग्निकुंड साकारून हे अतिरुद्र होम करण्यात येत आहे। या कार्यक्रमाविषयी ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी द न्यूज प्लस चॅनलला अधिक माहिती दिली। जय गणेश। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन मंदिरामध्ये केलं जातं आणि या सर्व धार्मिक कार्यक्रमांमध्ये सर्वात मोठा कार्यक्रम हा अतिरुद्र महायज्ञ हा कार्यक्रम आपण कालपासून या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि 23 तारखेपर्यंत 23 जुलैपर्यंत हा अतिरुद्र महायज्ञ हा या मंदिरामध्ये 65 ब्रह्मवृंदांच्या करवी हा चालणार आहे। वेदमूर्ती नटराज शास्त्री हे याचं प्रमुख पौरोहित्य करतायत आणि हे यंदाचं 4थं वर्ष आहे आणि हे भक्तांच्या कल्याणाकरता आपल्या भारत देशाच्या कल्याणाकरता सुजलाम सुफलाम होण्याकरता भक्तांच्या वतीने प्रार्थना करून संकल्प करून हा महायज्ञ काल सुरू करण्यात आला। याच्यामध्ये बरेच धार्मिक इतरही कार्यक्रम आहेत। याच्यामध्ये सुदर्शन होम आहे, संतान गोपाल कृष्ण होम आहे,
अशा पद्धतीने गणपती बाप्पासाठी ब्रह्मणस्पती सुक्त अभिषेक रोज आहे, रोज हवन आहे. अशा पद्धतीने या कार्यक्रमाचं रोज दुपारी 1 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत 7ला आरती होऊन हा त्या दिवसाचा कार्यक्रमाचा समारोप होईल. असं 23 तारखेपर्यंत हा धार्मिक कार्यक्रम होणार आहे. यासाठी देशातल्या विविध पवित्र नद्यांचं जल हे आणलं गेलेलं आहे आणि जवळजवळ 111 कलशांमध्ये ते भरलेलं आहे. आणि ज्या वेळेला पूर्णाहुती असेल 23 जुलैला, त्यावेळेला गणपती बाप्पाचा अभिषेक या जलाद्वारे. इथे घेऊया छोटीशी विश्रांती. पाहत रहा द न्यूज प्लस, बातमी प्लस, बरंच काही. साई स्वाद टेस्टी खाद्य पदार्थांची जर आठवण आली, जिभेवर रेंगाळणारं एकच अप्रतिम नाव साई स्वाद. क्वालिटी असू देत किंवा क्वांटिटी, एकच नाव साई स्वाद. स्वाद पाव भाजीचा असो किंवा शुद्ध शाकाहारी राईस प्लेटचा, पंजाबी डिशेसचा असू देत किंवा भेळ पाणीपुरीचा, विविध प्रकारच्या चमचमीत खाद्य डिशेस फक्त आणि फक्त साई स्वाद येथेच. सर्व स्नॅक्स व जेवणाचे पार्टीजच्या ऑर्डर्स पण आम्ही स्वीकारतो. आमचे सर्व्हिस ठिकाण साई स्वाद, साऊथ इंडियन अँड व्हेज चायनीज सेंटर, सुशी नगर, भारतीय विद्यापीठ जवळ, विजापूर रोड, सोलापूर. साई स्वाद कॅफे अँड रेस्टॉरंट, ITI जवळ, विजापूर रोड, सोलापूर. साई स्वाद पाव भाजी व स्नॅक्स सेंटर, ITI जवळ, विजापूर रोड, सोलापूर. कॉन्टॅक्ट मिस्टर सादिक नदाफ 9850113464, मिस्टर गणेश सावंत 9420090005. Classic collection. We have exclusive collection of linen, cotton, khadi, suit and sherwani material. Single stock of all leading brands like Raymond, Linen Club, Linen Fiesta, Sierra, Donier and much more. So ladies and gentlemen, to visit our showroom Classic Collection, Vijapur West, Sholapur. नळ कलेक्शन नसलेल्या नागरिकांकडून गेल्या 3 वर्षापासून खाजगी पाणीपट्टी सरसकट आकारली जात असलेली माहिती असूनही आमदार विजयकुमार देशमुख गप्प का होते, असा सवाल माजी महापौर UN बेरिया यांनी केला आहे. सोलापूर शहरात गेल्या 3 वर्षापासून नळ कनेक्शन नसलेल्या नागरिकांना मागील 3 वर्षापासून सोलापूर महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं खाजगी पाणीपट्टी सरसकट लागू केल्यामुळं आमदार विजयकुमार देशमुख यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये हा विषय मांडला होता. दरम्यान माजी महापौर UN बेरिया यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना ते म्हणाले की आमदार विजयकुमार देशमुख यांना उशिरा सुचलेलं शहाणपण आहे का, तर निवडणुका जवळ आल्यामुळं हे प्रश्न विधानसभेत मांडलेत, असा प्रश्न UN बेरिया यांनी उपस्थित केला. सोलापुरात गेली 15 वर्ष पाणी पुरवठा विस्कळीत आहे. गेली 5 वर्ष त्यांची सत्ता असतानाही काही केलं नाही. आम्ही पाणी पुरवठा संदर्भामध्ये सत्तेत असताना आणि नसतानाही जनतेच्या बाजूनं उठाव केला आहे. बेरिया पुढे बोलताना म्हणाले की सोलापुरात पालिका आयुक्तांनी शासनाच्या आदेशाचा सोयीनं आणि चुकीचा अर्थ लावून ज्यांच्याकडे नळ नाहीत त्यांच्याकडून पाणीपट्टी वसुली सुरू केली आहे. ही पूर्णतः बेकायदेशीर बाब आहे. आपण या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिकाही दाखल केली असल्याचं माजी महापौर UN बेरिया. 15 वर्ष काय केलंय, 15 वर्षापासून चाललंय सार्वजनिक, हे 50 वर्षापासून चाललंय सार्वजनिक पाणीपट्टी. आणि गेली 3 वर्ष नळ नसताना पाणीपट्टी घेत आहे. त्याच्यासाठी मी स्वतः महापालिकेसमोर उपोषण केलं, हलगीनाद केला, मी स्वतः मोर्चा काढला, सह्याची मोहीम घेतली. त्यावेळेला त्यांनाही पत्र दिलं होतं सगळ्या आमदारांबरोबर. त्यावेळेला सत्तेमध्ये होतं, त्यावेळेला त्यांना हे सुचलं नाही. स्वतः पालकमंत्री म्हणून त्यांनी काही केलं नाही. आज 15 वर्ष आणि आता 3 महिने राहिले असताना
हे जे देखावा त्यांचा चालू आहे त्याच्यावर माझी टीका आहे. त्यांच्यावर हे असा देखावा करण्यापेक्षा 15 वर्ष लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष दिलं असतं तर ही वेळ आली नसती त्यांना. मी 2 वर्ष आंदोलन करतोय. मी महानगरपालिकेपुढे उपोषणाला बसतो. एक दिवस घंटानाद केला. एक दिवस 5 चौकामध्ये आणि डाक बंगला चौकामध्ये आम्ही सह्याची मोहीम घेतली. नागरिकांच्या सह्या घेतल्या. त्यावेळेला मी त्या सगळ्या आमदारांना पत्र लिहिलं की हे सगळे तुम्ही याच्याबद्दल लक्ष द्या आणि असेंब्लीमध्ये आवाज उठवा. ही मी 2 वर्ष करतोय. लाडपागे शिफारसीबाबत औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या वारस भरती संदर्भातील निकालाची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी अशी मागणी आनंद चंदनशिवे यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. मागील अनेक वर्षापासून सोलापूर महानगरपालिका आणि जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये वारस हक्कानं मिळणाऱ्या नोकरीची शेकडो प्रकरणं प्रलंबित आहेत. ती त्वरित निकाली काढून संबंधित वारस हक्क अंतर्गत जवळचा नातेवाईक अथवा वारसांना नियुक्तीचे आदेश पारित करून मेहरबान औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाची अंमलबजावणी करावी. यासाठी संबंधित विभागांना सूचना द्याव्यात अशी विनंती सोलापूर महानगरपालिकेचे माजी गटनेते आनंद चंदनशिवे यांनी आपल्या निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना केली आहे. शासनानं महानगरपालिका आणि नगरपालिकांमध्ये कार्यरत असणाऱ्या सफाई कामगारांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी लाडपागे समितीची स्थापना केली होती. 8 डिसेंबर 1975 रोजी लाडपागे समितीनं केलेल्या शिफारशी स्वीकारून शासनानं त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी 21 जून 1979 पासून केली. परंतु 23 मार्च 2023 रोजी लाडपागे समिती शिफारशी अंतर्गत नोकरी स्थगिती देण्यात आली होती. या विरोधात महाराष्ट्रातील अनेक महानगरपालिकांमध्ये जे कर्मचारी लाडपागे समितीनुसार नोकरीस वंचित राहिले होते त्या अनुषंगानं कामगार संघटनांनी मेहरबान औरंगाबाद खंडपीठामध्ये स्थगितीच्या विरोधात याचिकाही दाखल केली होती. या याचिकेवर मेहरबान औरंगाबाद खंडपीठानं निकाल देऊन अनुसूचित जातीमधील सर्व जातीच्या कामगारांना लाडपागे समितीनुसार असलेल्या वारस नोकरीच्या लाभाबाबत असलेली स्थगिती उठवली आहे. त्यामुळं आता लवकरात लवकर या निकालाची अंमलबजावणी करावी अशी मागणी आनंद चंदनशिवे यांनी या निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे केली आहे. गेल्या 1.5 वर्षापासून जी न्यायालय पेचामध्ये हा विषय या ठिकाणी अडकलेला होता. औरंगाबाद न्यायालयाने ह्या विषयाचं या ठिकाणी खंडपीठाने निर्णय दिलेला आहे. आज सोलापूर शहरामधल्या जे महानगरपालिकेच्या अखत्यारीमधले जे लाडपागे कमिटीच्या अंतर्गत जे वारस नोकरीचे जे महापालिकेला प्राप्त झालेले जे अर्ज आहेत ते 338 अर्ज आहेत आणि जिल्ह्यातल्या नगरपालिका आणि नगर परिषदेमध्ये असं एकंदरीत ही हजाराच्या म्हणजे जवळ आसपास येऊ शकते. शेकडो म्हणजे 800-900 नोकऱ्या म्हणजे अशा पद्धतीनं ही जे निकालामुळं आणि कोर्टामध्ये असल्यामुळं या ठिकाणी ही प्रलंबित होत्या. पण आज तो निकाल लागून आज बरेच दिवस झालेले आहे. तर सोलापूर जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हा अधिकारी यांना आम्ही सर्व लाड कमिटीच्या अखत्यारीमध्ये येणारे जे काय वारस नोकरीदार आहेत त्या अर्जदार आहेत त्यांना घेऊन आम्ही आत्ता निवेदन दिलेलं आहे. त्या निवेदनामध्ये आम्ही असं म्हटलेलं आहे की लवकरात लवकर जी सोलापूर शहरामधले जे 300पेक्षा अधिक लोक आहेत ती आज त्यांच्या रोजीरोटीचा गंभीर प्रश्न झालेला आहे. कारण का त्यांच्या घरातील रिटायर झालेले जे कर्मचारी असतील लाडूवाले आमच्या त्यानंतरनं त्यांच्या घरामध्ये आज त्यांनी रिटायर झाल्यानंतर पेन्शनसुद्धा व्यवस्थित लागू नये किंवा देय रकमासुद्धा या ठिकाणी त्यांना मिळत नसल्यामुळं त्यांच्या गंभीर परिस्थिती झालेली आहे. ह्या दृष्टिकोनातून जी लाड कमिटीच्या अंतर्गत ज्यांनी अर्ज केलेला आहे त्याचा एक संयुक्तरित्या एक सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून एक मेळावा घेऊन कुठले कागद लागणार आहेत आणि एकाच टायमाला सगळ्याला ऑर्डरी आणि पारदर्शकपणा त्या लाडपागे कमिटीमध्ये पारदर्शकपणाने या ठिकाणी नोकरी त्यांना मिळाली पाहिजे या दृष्टिकोनातून या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे. आता आम्ही निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे आणि जे ह्याच्या अखत्यारीमध्ये येते उपायुक्त सोलापूर महानगरपालिका आशिष लोकरे यांनासुद्धा आम्ही अर्ज दिलेला आहे. त्यांनीसुद्धा या पद्धतीनं लवकरात लवकर कारवाई करावी या लाड कमिटीच्या संदर्भात. आणि माझे सोलापूर शहरामधल्या जी लोक लाड कमिटीच्या अंतर्गत या ठिकाणी केलेलं आहे पत्र दिलेलं आहे ती नोकरीसाठी अर्ज दिलेला आहे पत्र दिलेलं आहे अशा सर्व लोकांना माझी आपल्या माध्यमातून या ठिकाणी विनंती आहे
की माझं संपर्क कार्यालय हे बुधवारपेठमध्ये आहे. त्या संपर्क कार्यालयामध्ये सकाळी 10 ते 1 वाजेपर्यंत माझं कामकाज चालतं आहे. तरी सर्व लाड कमिटी अंतर्गत येणाऱ्या कुणालाही कसल्याही पद्धतीच्या अडचणी येऊ द्या तरी माझ्या कार्यालयाशी संपर्क साधावा आणि माझ्याशी संपर्क साधावा, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थितरित्या या ठिकाणी लाड कमिटीची नोकरी मिळाली पाहिजे. पुन्हा एक नजर ठळक घडामोडीवर. सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला बसवनगर येथे लागली मोठी गळती. पाण्याच्या प्रचंड दाबामुळं हजारो लिटर पाणी गेलं वाया. विजेच्या जोरदार धक्क्यानं 24 म्हशींचा झाला मृत्यू. उत्तर सोलापूर तालुक्यातील गुळवंची येथे घडली आहे घटना. साऊथ एशिया बॉडी बिल्डिंग स्पर्धेमध्ये सोलापूरच्या पंचाक्षरी लोणारला गोल्ड मेडल. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते करण्यात आला सन्मान. आणि आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सोलापूर शहर मध्य मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मिळावी संधी. प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांची आग्रही मागणी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. नमस्कार.